नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीच्या इंग्रजी विषयातील युनिट 2 मधील 2.1 कोकोनट ट्री ही सुंदर कविता शिकणार आहोत. या कवितेत कवीने नारळाच्या झाडाचे सुंदर वर्णन केले आहे. नारळाचे झाड किती उंच असते, त्याची पाने वाऱ्याबरोबर कशी डोलतात, तसेच नारळाच्या झाडाचे आपल्याला किती उपयोग होतात हे या कवितेत सांगितले आहे. तर चला मुलांनो, सुरुवात करूया आपल्या सुंदर कवितेला. क्वेश्चन ए. ऑब्झर्व द फूड आयटम्स अँड डिस्कस अबाउट इट. खाद्यपदार्थांचे निरीक्षण करा आणि त्यांच्याबद्दल चर्चा करा. नंबर 1. कोकोनट. कोकोनट म्हणजे नारळ. चिल्ड्रन, लुक ॲट दिस पिक्चर. दिस इज अ कोकोनट. मुलांनो, या चित्राकडे पहा. हे नारळ आहे. हॅव यू सीन अ कोकोनट? तुम्ही नारळ पाहिला आहे का? यस, वी ऑल हॅव सीन अ कोकोनट. हो, आपण सर्वांनी नारळ पाहिला आहे. कोकोनट इज व्हेरी युजफुल. नारळ खूप उपयुक्त आहे. वी गेट कोकोनट वॉटर अँड कोकोनट मिल्क फ्रॉम इट. आपल्याला नारळापासून नारळाचे पाणी आणि नारळाचे दूध मिळते. लुक ॲट द नेक्स्ट पिक्चर. दीज आर मोदक्स. पुढील चित्राकडे पहा. हे मोदक आहेत. वी प्रिपेअर मोदक्स एस्पेशली ड्युरिंग गणेश चतुर्थी. आपण विशेषतः गणेश चतुर्थीच्या वेळी मोदक बनवतो. लुक ॲट दिस पिक्चर. दीज आर लड्डूज. या चित्राकडे पहा. हे लाडू आहेत. लड्डूज आर स्वीट अँड डिलिशियस. लाडू गोड आणि स्वादिष्ट असतात. स्वीट मीन्स गोड, डिलिशियस मीन्स स्वादिष्ट. नाव लुक ॲट दिस पिक्चर. दीज आर बर्फीज. आता या चित्राकडे पहा. ही बर्फी आहे. बर्फी इज अ स्वीट फूड आयटम. बर्फी हा एक गोड खाद्यपदार्थ आहे. अँड लुक ॲट द लास्ट पिक्चर. दिस इज अ सोलखडी. आणि शेवटच्या चित्राकडे पहा. ही सोलखडी आहे. सोलखडी इज अ पॉप्युलर ड्रिंक. सोलकढी हे एक लोकप्रिय पेय आहे. सोलकढी इज अ ट्रेडिशनल ड्रिंक पॉप्युलर इन महाराष्ट्र अँड गोवा, इस्पेशली इन द कोस्टल रिजन्स. सोलकढी हे महाराष्ट्र आणि गोवा येथे विशेषतः समुद्रकिनारी भागात लोकप्रिय असलेले पारंपरिक पेय आहे. इट इज मेनली प्रिपेर्ड यूजिंग कोकोनट मिल्क अँड कोकम. सोलकढी मुख्यतः नारळाचे दूध आणि कोकम यापासून बनवली जाते. कोकोनट मिल्क gives it a creamy white color, while kokum gives it a beautiful pink color and a slightly tangy taste. नारळाच्या दुधामुळे सोलकडीला पांढरा रंग मिळतो, तर कोकमामुळे तिला सुंदर गुलाबी रंग आणि आंबट गोड चव येते. सोलकढी इज अ ट्रेडिशनल ड्रिंक मेड मेनली फ्रॉम कोकोनट मिल्क अँड कोकम. सोलकढी हे मुख्यतः नारळाचे दूध आणि कोकम यापासून बनवलेले पारंपरिक पेय आहे. कोकोनट ट्री टॉल अँड हाय टचिंग क्लाउड्स इन द ब्लू स्काय नियर माय होम नियर माय स्कूल गिव्ज अस वॉटर स्वीट अँड कूल. मुलांनो, नारळाचे झाड खूप उंच आणि मोठे असते. ते जणू निळ्या आकाशातील ढगांना स्पर्श करत आहे असे वाटते. हे झाड आपल्या घराजवळ आणि शाळेजवळ दिसते. ते आपल्याला गोड आणि थंड नारळ पाणी देते. Leaves are long, dancing free, waving hands besides the sea. Green coconuts hanging there, nature's gift beyond compare. नारळाच्या झाडाची लांब पाने वाऱ्याबरोबर आनंदाने डोलत आहेत. समुद्रकिनारी ती हात हलवत असल्यासारखी दिसतात. झाडावर हिरवेगार नारळ लटकलेले असतात. नारळाचे झाड ही निसर्गाने दिलेली एक सुंदर भेट आहे. शेल फॉर बोल्स, हस्क फॉर मॅट, नथिंग वेस्टेड, इमॅजिन दॅट. ऑइल फॉर हेअर अँड मिल्क सो व्हाईट, कोकोनट ट्री इज प्युअर डिलाईट. नारळाच्या करवंटीपासून वाट्या बनवल्या जातात आणि नारळाच्या सालीपासून चटई बनवली जाते. नारळाच्या झाडाचा कोणताही भाग वाया जात नाही, हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. नारळापासून मिळणारे तेल केसासाठी वापरले जाते आणि नारळापासून पांढरे शुभ्र दूध देखील मिळते. म्हणून नारळाचे झाड आपल्यासाठी खूप आनंददायी आणि उपयुक्त आहे. करवंटी म्हणजे नारळाची कठीण बाहेरील कवचासारखी साल. उदाहरण, नारळातील खोबरे काढल्यानंतर उरलेले कठीण कवच म्हणजे करवंटी. ट्री ऑफ लाईफ वी सिंग टू ट्री, थँक्यू डिअर कोकोनट ट्री. नारळाचे झाड आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे, म्हणून कवी त्याला कल्पवृक्ष असे म्हणतो. आपण या झाडाचे गुणगान गातो आणि त्याचे मनापासून आभार मानतो. कल्पवृक्ष म्हणजे काय? कल्पवृक्ष म्हणजे असे झाड जे आपल्याला
अनेक प्रकारे उपयोगी पडते आणि आपल्या अनेक गरजा पूर्ण करते. नारळाचे झाड आपल्याला गोड आणि थंड पाणी, नारळाचे दूध आणि तेल देते. त्याची पाने, साल आणि करवंटी यांचाही विविध प्रकारे उपयोग केला जातो. म्हणजेच नारळाच्या झाडाचा जवळजवळ प्रत्येक भाग आपल्या उपयोगी येतो. म्हणूनच नारळाचे झाड आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्याच्या अनेक उपयोगांमुळे कवी त्याला कल्पवृक्ष असे म्हणतो. क्वेश्चन सी, लिसन अँड रिपीट. ऐका आणि पुन्हा म्हणा. कोकोनट, कोकोनट म्हणजे नारळ. लीव्ज, लीव्ज म्हणजे पाने. नेचर, नेचर म्हणजे निसर्ग. गिफ्ट, गिफ्ट म्हणजे भेटवस्तू. इमॅजिन, इमॅजिन म्हणजे कल्पना करणे. ऑइल, ऑइल म्हणजे तेल. डिलाईट, डिलाईट म्हणजे आनंद. हँगिंग, हँगिंग म्हणजे लटकत असलेले. क्वेश्चन डी, क्वेश्चन्स अँड आन्सर्स. प्रश्नोत्तरे. क्वेश्चन 1, हाऊ इज द कोकोनट ट्री डिस्क्राईब इन द पोयम. कवितेत नारळाच्या झाडाचे वर्णन कसे केले आहे. आन्सर, द कोकोनट ट्री इज डिस्क्राईब ॲज टॉल अँड हाय. कवितेत नारळाच्या झाडाचे वर्णन उंच आणि मोठे असे केले आहे. क्वेश्चन 2, व्हॉट डज द पोएट कॉल द कोकोनट ट्री. कवी नारळाच्या झाडाला काय म्हणतो. आन्सर, द पोएट कॉल्स द कोकोनट ट्री द ट्री ऑफ लाईफ. कवी नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हणतो. क्वेश्चन 3, वाय डज द पोएट कॉल द कोकोनट ट्री द ट्री ऑफ लाईफ. कवी नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे का म्हणतो. आन्सर, द पोएट कॉल्स इट द ट्री ऑफ लाईफ बिकॉज एव्हरी पार्ट ऑफ द कोकोनट ट्री इज यूजफुल. नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग उपयोगी असल्यामुळे कवी त्याला कल्पवृक्ष असे म्हणतो. क्वेश्चन 4, वेअर इज द कोकोनट ट्री फाउंड. नारळाचे झाड कुठे आढळते. आन्सर, द कोकोनट ट्री इज फाउंड नियर होम्स, स्कूल्स अँड द सीशोर. नारळाचे झाड घराजवळ, शाळेजवळ आणि समुद्रकिनारी आढळते. क्वेश्चन 5, व्हॉट लेसन डू वी लर्न फ्रॉम दिस पोयम. या कवितेतून आपण काय शिकतो. आन्सर, वी लर्न दॅट ट्रीज आर यूजफुल टू अस अँड वी शूड प्रोटेक्ट देम. झाडे आपल्यासाठी उपयुक्त आहेत आणि आपण त्यांचे संरक्षण केले पाहिजे हे आपण या कवितेतून शिकतो. क्वेश्चन ई, ट्रू ऑर फॉल्स. चूक की बरोबर. नंबर 1, द कोकोनट ट्री इज टॉल अँड हाय. नारळाचे झाड उंच आणि मोठे असते. आन्सर, ट्रू बरोबर. नंबर 2, द कोकोनट ट्री गिव्ज अस स्वीट अँड कूल कोकोनट वॉटर. नारळाचे झाड आपल्याला गोड आणि थंड नारळ पाणी देते. आन्सर, ट्रू बरोबर. नंबर 3, द लीव्ज ऑफ द कोकोनट ट्री आर शॉर्ट. नारळाच्या झाडाची पाने लहान असतात. आन्सर, फॉल्स चूक. नंबर 4, कोकोनट मिल्क इज ब्लॅक. नारळाचे दूध काळे असते. आन्सर, फॉल्स चूक. नंबर 5, द कोकोनट ट्री इज अ युजलेस ट्री. नारळाचे झाड निरुपयोगी आहे. आन्सर, फॉल्स चूक. नंबर 6, द कोकोनट ट्री इज कॉल्ड द ट्री ऑफ लाईफ. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हणतात. आन्सर, ट्रू बरोबर. तर मुलांनो, आपल्या आजूबाजूला असलेल्या झाडांकडे फक्त पाहू नका, तर त्यांचे महत्त्व समजून घ्या आणि त्यांची काळजी घ्या. झाडे आपल्याला सावली, फळे, हवा आणि अनेक उपयुक्त गोष्टी देतात. म्हणूनच झाडे लावा, झाडे जगवा आणि निसर्गाचे रक्षण करा. आजची कविता तुम्हाला नक्कीच समजली असेल अशी मला आशा आहे. कविता एकदा स्वतः वाचा आणि तिचा अर्थ लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच सोप्या, सुंदर आणि अभ्यासपूर्ण कवितेसोबत. तोपर्यंत अभ्यास करा, नवीन गोष्टी शिका आणि नेहमी आनंदी राहा. धन्यवाद.